खूप आनंद आहे आणि खरोखरच हे खूप आधी व्हायला होतं, पण ते आता झालंय. पण खरोखर आता नवीन महाराष्ट्र बघायला मिळेल. नक्कीच महाराष्ट्राच्या राजकारणात फेरबदल होईल, हे 100% नक्कीच. ठाकरे ब्रँड समोर सरकार झुकलंय. झुकावंच लागेल, कारण ही मराठी माणसाची एकी आहे. आज मराठी माणसासाठी सुवर्ण दिवस आहे. खऱ्या अर्थाने दिवाळी आहे. दिवाळीला अजून 6 महिने आहेत, पण खऱ्या अर्थाने मराठी माणसाची दिवाळी आज आहे. कारण ठाकरे बंधू एकत्र येतात, मराठी माणसं एकत्र आहेत. बघा तुम्ही पूर्ण हॉल बघा, बाहेर बघा, पूर्ण मराठी माणसाचा जल्लोष आहे. जो जल्लोष बाळासाहेबांच्या वेळेस होता तोच जल्लोष आता आहे. म्हणजे ठाकरे ब्रँड हा ठाकरे ब्रँडच आहे, त्याला कोणताही पर्याय असू शकत नाही. यासोबतच जर आपण पाहिलं तर हा फक्त दिलेला आहे. प्रत्येक गोविंदा पथक हा इथं येऊन मराठी भाषेच्या निमित्तानं कुठेतरी ठाकरे बंधूच्या सोहळ्याला हजेरी लावत आहेत. दादा काय सांगाल तुम्ही गोविंदा पथक आहात आणि या सोहळ्याला येत आहात, काय सांगाल? खूप बरं वाटतंय, मराठी माणूस एकत्र येतोय, यासाठी खूप बरं वाटतंय. अच्छा, एकंदर प्रत्येक गोविंदा पथक सुद्धा या निमित्तानं कुठेतरी मराठी माणूस एकत्र येतोय, अशा प्रकारे त्यांची भावना आहे. आणि स्वतः यशवंत आहेत. सर, काय सांगाल? गोविंदा पथकही आलेली आहेत, काय सांगाल एकंदर? जवान आलेला आहे, तो एक मनोरे रचेल आणि आपल्या विजयामध्ये आम्ही सामील आहोत हे दर्शवेल आणि विजयी महोत्सव करून पुन्हा जातील. ते कशा प्रकारे अजून मंडळ पण येणार आहेत? अनेक येतील. जे आता स्वयंस्फूर्तीने कोण कोण येतं आहे ते आलेल्या प्रत्येकाचा सन्मान राखणं, त्यांचं स्वागत करणं हे आमचं काम आहे, ते आम्ही करतो. प्लीज त्यांना थर लावू द्याला. अशा प्रकारे आता गोविंदा पथक इथं येऊन थर सुद्धा लावणार आहेत आणि प्रत्येक गोविंदा पथक हा इथं हजेरी लावून आपली हजेरी इथं नोंदवणार आहे आणि या संपूर्ण सोहळ्याला, या संपूर्ण कार्यक्रमाला पाठिंबा देण्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरा विनोद नाईकसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई. आवाज उठवला, परंतु संपूर्ण देशामध्ये ही बातमी पसरलेली आहे की ठाकरे बंधू एकत्र आले नाही पाहिजे, यांना कसं दूर करता येईल हे प्रयत्न चालू आहे. परंतु मला विश्वास आहे आणि महाराष्ट्राची जनतेला विश्वास आहे की हे दोघं बंधू एकत्र आल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्राचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.